नमस्कार भावांनो, तुमच्या सगळ्यांचं आपल्या रोकटोक अपडेटवर स्वागत आहे. तर भावांनो, हे बघा, आता सध्याला मी गुलमंडीवर आहे आपल्या पैठण गेटवर. तर भावांनो, तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागं हे जे वाहतूक पोलीस यंत्रणा जी आहे, तर ही कुठल्या पद्धतीने कारवाई करते तुम्ही बघताय. कारण हे महानगरपालिकेनं ना, म्हणजे शहराच्या नागरिकांसाठी कुठली पार्किंगची सुविधा केलीच नाही. तर लोक गाड्या रोडाच्या कडेला म्हणा किंवा बाजूला जर कधी लावून पार्किंग मध्ये जागाच नाही ना, तर रोडाच्या कडेला जर कधी लावली ते महानगरपालिकेवाल्यांनी अशी कारवाई करणं किंवा वाहतूक पोलीस यंत्रणा अशी जी कारवाई करते ती योग्य आहे का? कारण नागरिकांना जर कधी 1,500-2,000 रुपयाचे तुम्ही फाईन जर कधी देत असाल तर ते योग्य आहे का? याच्यामध्ये चूक कोणाची आहे? नागरिकांची आहे का महानगरपालिकेची आहे? कारण शहरामधले जे नागरिक आहेत ते पूर्ण टॅक्सेस पे करतात. टॅक्सेस पे केल्याच्या नंतर सुद्धा यांना जर कधी पार्किंगची व्यवस्था जर कधी नसेल भेट, आणखी वाहतूक पोलीस यंत्रणा यांना फाईन जर कधी देत असेल तर भावांनो ते योग्य आहे का? थोडासा विचार करा. हे बघा, आता इकडे बघा, इकडे हा पाठीमागे कार्यक्रम चालू आहे. तो कार्यक्रम आहे, आता तो कार्यक्रम जो आहे तो पार्किंगच्या बाजूला चालू आहे. ठीक आहे, तर पार्किंगच्या बाजूला चालू असल्यामुळं नागरिकांना तिथं गाड्या पार्क करण्यासाठी जागा नाहीये, म्हणून काही लोक जे आहेत अशा रोडाच्या कडेला गाड्या लावतायत. बट त्याच्यामध्ये हे वाहतूक पोलीस यंत्रणा जे आहे ते लोकांना असे 1,500-2,000 रुपयाची फाईन देत आहे. तर ते योग्य आहे का भावांनो? म्हणजे शहरांच्या नागरिकांची फक्त लुटमारी चालू आहे का? म्हणजे वाहतूक पोलीस यंत्रणा जी आहे ती फक्त आणि फक्त लोकांना दंड देण्यासाठीच आहे का?